बदलापुर अत्याचार और SC/ST आरक्षण वर्गीकरण के खिलाफ उल्लासनगर में वंचितों का विरोध प्रदर्शन। बदलापुर यौन उत्पीड़न और SC/ST आरक्षण वर्गीकरण के खिलाफ वंचित बहुजन अघाड़ी की ओर से उल्लासनगर शहर में विरोध प्रदर्शन किया गया है। इस बार विरोध प्रदर्शन की सूचना तहसीलदार को दी गई। यह विरोध प्रदर्शन कैंप नंबर 4 KOT चौराहे पर किया गया। सरकार के खिलाफ गुस्सा जाहिर करते हुए जोरदार नारे लगाए गए। हमें प्रिय बहन योजना नहीं चाहिए, बल्कि हमें सुरक्षा दो, और आरोपियों को मौत की सजा देने की मांग की गई। आज संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये महिला सुरक्षित नाहीत। आज सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना महिलांसाठी राबवत आहे, परंतु महिलांना त्या योजना नकोत। महिलांना त्यांचं संरक्षण पाहिजे। आज हे हातमजूर कामगार आहे, त्या महिला लोकांच्या घरी धुणी भांडी करतात, मोठ्या प्रमाणात नोकर वर्ग आहे, कामधंद्यासाठी जात असतात। अशा वेळेस जर मुलं, बदलापूरची घटना बघाल तर शाळेत सुरक्षित नाहीत मुली, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जॉबच्या ठिकाणी असेल, रस्त्यावर येता जाता असेल, तर एक प्रकारे म्हणजे हे गुन्हेगारांना शासनाचा, पोलीस प्रशासनाचा जरब राहिलेला नाही आहे। त्याच्यामुळे हे गुन्हे फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। म्हणून आज या सर्व नागरिक जे आहे इथे उल्हासनगरमध्ये इथे जमलेले आहेत। तसेच SC/STचं जे वर्गीकरण आरक्षणाचं करण्यात येत आहे ते संविधानाच्या विरोधामध्ये काम चालू आहे, ते थांबलं पाहिजे, ते रद्द झालं पाहिजे। याची प्रशासनाने, सरकारने दखल घेतली पाहिजे। यासाठी आज आम्ही इथे सर्वजण आंदोलन करत आहोत। फाशी झाली पाहिजे, कारण हे बघा असं असल्यावर लोक परत असं जर काही त्याला सजाच नाही दिली तो लोक पण असं दिनधाडे करतील। मुलांनी शाळेत कसं जायचं, बायकांनी कामाला कसं जायचं मुलांना सोडून, जर असं होत गेलं तर महिलांनी काय करावं। आज आपण उल्हासनगर 4 नंबरच्या OT चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तमाम नागरिक आज बदलापूरला, ज्या 2 दिवसापूर्वी बदलापूर पोलीस स्टेशनला एका शाळेच्या, आदर्श शाळेच्या एका चिमुरड्या मुलीवर, 2 मुलींवर जो अत्याचार घडला तो अत्याचार निंदनीय आहे। या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षित नाही आहेत। हे सरकार जे आहे हे एका बाजूला बोलतं का माझी लाडकी बहीण, परंतु तिच्याच मुली, आपल्या भाच्या किंवा आया बहिणी आपल्या सुरक्षित नाही आहे। एवढा मोठा प्रकार घडल्यानंतर सुद्धा तो ताबडतोब गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, परंतु वेळेत गुन्हा दाखल न झाल्यामुळे आज लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आलेली आहे। वास्तविक त्या पोलीस स्टेशनला एक महिला अधिकारी होती आणि महिलांच्या अधिकारी असताना त्यांच्याकडे हजार तक्रार ज्या टायमाला गेली होती, वास्तविक त्यांचं मातृत्व तिथं जागं व्हायला पाहिजे होतं, पितृत्व जागं व्हायला पाहिजे होतं। आणि असं असताना ताबडतोब कुठल्याही प्रकारची विचार न करता जी घडलेली घटना, त्याचा गुन्हा जर वेळेत दाखल केला असता तर आज जे लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं, 300 लोकांवर गुन्हा दाखल झाला। आज सरकारी मालमत्तेचे नुकसान झाली, रेल्वेचं, प्रशासनाचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। हे केवळ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे। सहानुभूतीपूर्वक त्यांनी जर विचार केला असता आणि कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता ताबडतोब गुन्हा दाखल केला असता तर त्याच्यातले पुरावे, कुठले जे आरोपीला जो बेनिफिट मिळतो तो मिळाला नसता। असं आज त्याच्यासाठी कालच्या सकाळी 10:30 वाजता कोर्टाने सेल्फ जो मोटोमध्ये जो ताशेरे ओढले तर त्या मुलीचे आईवडिलांचा अजून जबाब घेतला नाही, परत दुसरी मुलगी आहे तिचासुद्धा, तिच्या पालकांचा सुद्धा जबाब घेतला नाही। अशी उदासीनता जर पोलिसांची जर असेल तर न्याय कसा मिळेल। प्रत्येक गोष्टीमध्ये जर लोकांना 11 तास तिथं थांबावं लागलं, वास्तविक बघायला गेलं तर या चिमुरड्यांना घेऊन इतका वेळ विलंब करावा लागला, हे किती मोठी अवेळ आहे। हे शासनाने एका बाजूला लाडके धोरण करायचं, दुसऱ्या बाजूला मात्र इथं महिलांचा आदर करायचा नाही, हे गुन्हास्पद बाब आहे। याचा आम्ही निषेध करण्यासाठी या OT चौकामध्ये इथं सर्व तमाम नागरिक, बहुजन समाज या ठिकाणी निदर्शने करत आहोत आणि या सरकारचा निषेध करत आहोत। एवढे बोलतो, थांबतो। जी बाबासाहेबांनी SCचा समूह बनवून एक समानता ठेवली होती, अशा समानताला भेद करण्याचं काम, एका अर्थी रिझर्वेशन पूर्णपणे खत्म करण्याचं काम, कालचा जो SC/ST वर्गीकरणाचा जो मुद्दा, वर्गीकरणाचा जो कायदा, वर्गीकरणाचा जजमेंट आलेला आहे, याच्या माध्यमातून ज्या बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाचा, आपल्या संसाराचा कुठल्याही स्वरूपाचा विचार न करता अहोरात्र अभ्यास करून, पाव खाऊन आपल्या भारतातील बहुजनांना
हक्काधिकार मिळवून दिले, असे हक्काधिकार संपवायचं षड्यंत्र या भारतात चालताना दिसत आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी या कायदा रद्द करावा अशा स्वरूपाचं भारत सरकारला मागणी करण्यासाठी आज या ठिकाणी आज दिनांक 23/8/2024 वटी चौक उल्हासनगर या ठिकाणी निदर्शन करण्यात येत आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.